शेवटच्या टप्प्यातलं मतदान कुठे कुठे पार पडलं बघूयात त्याबद्दलच्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। ठाण्यातील नेपच्यून आयटी पार्क मतदान केंद्रावर सहकुटुंब केलं मतदान। उत्तर मध्य मुंबईतल्या वांद्रेतल्या मतदान केंद्रावर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब केलं मतदान। ठाकरे कुटुंबियांनी सामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब केलं मतदान। दादरमधल्या बालमोहन विद्या मंदिरात बजावला मतदानाचा अधिकार। राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत केली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आले असते। संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका। मुंबईकर मोदींसाठीच मतदान करणार। एनडीए 400 पारचा आकडा पूर्ण करणार। भाजप नेते विनोद तावडेंकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएम कक्षाला हार घातल्यानं नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। तर आम्ही भावनेनं हार घातला, मुद्दाम काहीही केलं नाही, शांतिगिरी महाराजांचं स्पष्टीकरण। चांदवड तालुक्यातील वडगाव पंगूमध्ये कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी केलं मतदान। कांद्याचे बाजारभाव कोसळल्यानं शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष। बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांच्याकडून कांद्याची माळ घालत मतदान। सटाण्यामधील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान।